नमस्कार मंडळी. तर मी आज चालली आहे बाहेर. तुम्ही म्हणाल ही दररोजच बाहेर जाते, पण मी आज मुलांना घेऊन खेळण्यासाठी बाहेर चालली आहे. छान अशी रेडी झाली. कसे वाटते मला कमेंट करायला विसरू नका. घराच्या पाठीमाग अशा भुईमुगाच्या शेंगा होत्या, आल्या नाहीत बरं का, अजून यायच्यात. अजून मी आणि स्वराज ओला करून चाललो होतो. स्वरा आणि तिचे पप्पा दोघं टू व्हीलरवर पुढे गेलेत. आता बऱ्याच जणांना कळलं असेल मी कुठं आली आहे. तर मी एरोड्यामध्ये शास्त्री नगर आहे, तिथं मुलांना टेम्परिंग पार्कला घेऊन आले होते. आणि इथं छान असा स्वराजचा डान्स चालला होता, कारण तो पप्पाचा वेट करत होता. तेवढ्यात त्याचे पप्पा आले असं लाड घालायचं काम त्याचं चाललं होतं. कारण इथं बघू शकता फवाऱ्यांचा किती छान असा व्ह्यू आहे. त्याला असं झालं तर मी काय करू काय नाही. आणि आता तिकीट वगैरे काढायचं होतं. इथं फिश टँक पण बघू शकता, खूप छान छोटे छोटे फिश होते. वरती येईपर्यंत त्याला दम नव्हता, तो पायऱ्याने सुद्धा वरती असं सीडीने सुद्धा वर येत होता. फायनली आम्ही तिथं वरती आलो. आणि कोण कोण इथं गेले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप मोठं नव्हतं, छोटंच होतं, पण ठीक आहे, ओके होतं. सॉक्स न्यायला तुम्ही जर गेलात तर विसरू नका. इथं 100 रुपीजचे मला येऊन सॉक्स घ्यावा लागले, कारण सॉक्सशिवाय तिथं आतमध्ये अलाउड नाही आहे. तर मग इथं स्वराजला सॉक्स घातले, आतमध्ये सोडलं आणि त्याचं खेळायचं देखील इथं चालू झाले. आणि मुलांचा आनंद त्यापेक्षा दुसरं आईवडिलांसाठी काय असतं. तर मग भरपूर दिवस झालं त्यांचं चाललं होतं स्वराचं. तर म्हणलं चला त्यांची एकदाची इच्छा ही पूर्ण करूया. त्यामुळं त्यांना आता फायनली वेळ काढला आणि इथं घेऊन आली आहे. आणि 1 तासाचं तुम्ही तिथं अर्धा तास 1 तास वगैरे घेऊ शकता. जसं आपण तासावर घेऊ तसे पैसे आहेत. तर मी 1 तासाचं मुलांसाठी घेतलं होतं. तर मग त्यांचं खेळणं वगैरे चालूच तर म्हणलं चला व्हिडिओ वगैरे शूट केला मी. आणि म्हणलं तुमच्याबरोबर देखील शेअर करूया. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा किती उड्या मारतोय, त्याला लागेल कुठे याची पण जरा पण देखील भीती वाटत नव्हती. एकदम मन हे मग्न होऊन त्याचं खेळायचं काम चाललं होतं. आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट राहू द्या. खूप छान छान व्ह्यूज येतात, ते चॅनलला सबस्क्राईब लोक करतात. ते छोटीशी भूक लागली होती म्हणून त्याच्यासाठी इथं थोडंसं स्नॅक घेतलं. आणि बाहेर गेलं मॉलमध्ये वगैरे अशा ठिकाणी तो खूप जास्त महाग असतं. आणि तिथं फर्निचर देखील होतं, तर त्याचं देखील थोडंसं शूट मी दाखवते तुम्हाला. खूप छान फर्निचर होतं, डायनिंग टेबल वगैरे. संध्याकाळचं व्ह्यू बघू शकता, लाईटिंग वगैरे. पोरांना इथं गाडीत देखील बसायचं होतं, ते देखील बसवलं. पोरांचं काय किती खेळलं तरी मन हे समाधान होत नाही, तर त्यांना त्या गाडीत बसायचं होतं. इथं छान असं सुंदर फर्निचर होतं, त्याचं देखील मी शूट घेतलं. प्राईस देखील मला खूप रिजनेबल वाटली आणि छान वाटतं. डायनिंग टेबल तर बघू शकता खूपच छान होता. संध्याकाळचा व्ह्यू असा होता. भेटूया उद्याच्या अजून एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या.